आणि पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप चौकार प्रणित संसारे द बिग हिटर प्रणित संसारे आपण बघत आहोत अतिशय उत्कृष्ट अशी खेळी करताना दिसत आहे आपल्याला पहिला चेंडूनी मान सन्मान चौकार दुसरा चेंडू ओमकार मोरे टू प्रणित संसारे पाहूया काय होतंय आणि प्रणित संसारे आणि लेग साईडला घेऊन काढलेला आहे एक धाव आलेले आहेत पूर्ण आणि अतिशय उत्कृष्ट अशी रनिंग विथ विकेट पाहत आहोत आपण 3 धावा एकूण 3 धावा आलेल्या आहेत त्या चेंडूमध्ये अतिशय उत्कृष्ट अशी आपण पाहत आहोत ती म्हणजे रनिंग बिटवीन द विकेट श्रेयस कोकाटे आणि रितेश मोहिते यांच्यामध्ये आणि हा उत्कृष्ट असा बॉल टाकलेला तो म्हणजे गोलंदाज ओमकार मोरे यांनी आणि हा डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव प्राप्त झालेली आहे ती अधिरा चॅलेंजर्स या संघाला लाइनमॅन्स रा सुपरस्टार्स लाइनमॅन लवकरात लवकर बॉल द्या इकडे राया सुपरस्टार्स आणि मराठा स्ट्रायकर्स आपले फिल्डर्स लाइनमॅन म्हणून उभे करायचे आहेत लवकर नको थांब आणि चौथा चेंडू टाकत येतो ओमकार मोरे रितेश मोहिते आणि रितेश मोहिते यांनी कटवलेला आहे ऑफ साइडला चेंडू पाहतात आपण सीमारेषा पार जातोय चौकार अतिशय उत्कृष्ट अशा फलंदाजीचा नमुना पाहायला मिळतो तो म्हणजे आदिरा चॅलेंजर्स या संघाकडून अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी ओमकार मोरे 4 चेंडू मध्ये 12 धावा झालेला पाहायला मिळत आहे आपल्याला 5वा चेंडू संघाचा आणि रितेश मोहिते डॉट बॉल अतिशय आपला एक्सपिरियन्सचा उपयोग करत आहेत ते म्हणजे ओमकार मोरे अनेक ठिकाणी आपण यांना पाहता खेळताना एक्सपिरियन्स गोलंदाज ओमकार मोरे सातत्याने चांगली बॉलिंग टाकत आहेत आपल्या संघासाठी शेवटचा चेंडू ओमकार टू रितेश आणि हा अतिशय उत्कृष्ट असा बॉल टाकलेला दिसत आहे तो म्हणजे आपल्याला ओमकार मोरे यांच्याद्वारे लास्टचे 2 चेंडू कमबॅक करताना दिसत आहे तो म्हणजे ओमकार मोरे 1 ओव्हर 12 धावा अतिशय चांगल्या अशा गतीने आदिरा चॅलेंजर्स आपला स्कोर बोर्ड चालू ठेवत आहे तोच आदिरा चॅलेंजर्स ज्याच्यात हिटर्सची संख्या कमी नाहीये प्रणित संसारे रितेश मोहिते पारस जाधव महेश तेलंगे बिग हिटर्स कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक पाण्याचा जार आणून ठेवावे कोणीतरी तिकडून एक पाण्याचा जार आणून ठेवा इकडे कॉमेंट्री बॉक्सच्या इथे मराठा स्ट्रायकर्स आपला एखाद्या खेळाडूला जार घेऊन इकडे पाठवावे निकेश मोहिते टू प्रणित संसारे पाहूया दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू घेऊन येते तो निकेश मोहिते आणि हा कटून काढलेला आहे तो प्रणित संसारे आणि इथे रनिंग बिटवीन द विकेट अतिशय उत्कृष्ट पाहायला मिळते आपल्याला
हे 2 धावा. या 2 धाव्याच्या साह्याने संघाची वाढती धावसंख्या 14 रन. 1 बॉल 14. गटी से फटके, अंपायर ने दिए वाइट के फटके. निकेश मोहिते असा प्रकारची गोलंदाजी आपण प्रणित संसारे विरुद्ध नाही करू शकत. आणि परत एकदा निकेश वर्सेस प्रणित, प्रणित वर्सेस निकेश. आणि मारण्याच्या प्रयत्नात विकेट, अतिशय मोठा असा विकेट प्राप्त होत आहे. तो म्हणजे वैभव इलेव्हन संघाला. प्रणित संसारे बॅक टू पवेलियन. आपण बघत आहोत अतिशय जल्लोषामध्ये वैभव इलेव्हन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. असणारच मोठा विकेट भेटलाय. प्रणित संसारे, द बिग हिटर प्रणित संसारे बॅक टू पवेलियन. आणि पुढचा फलंदाज पारस जाधव. हा तोच पारस जाधव ज्याच्या बॉलिंगची ख्याती अख्ख्या मानगाव विभागात पसरलेली आहे. हा तोच पारस जाधव जो अतिशय युवा पिढीला प्रेरित करतो. दोन बॉल 15 धावा, 1 विकेट पडलेला दिसत येतो म्हणजे प्रणित संसारे. आणि पुढचा चेंडू टाकण्यासाठी निकेश मोहिते सज्ज. सामना करतोय पारस जाधव. बघूया काय होतंय. निकेश टू पारस. आणि लेग साइडला गटवलेला आहे पारस जाधवनी. आणि 6 धावा. पहिलाच चेंडू पारस यांच्या बॅट मधून षटकार. अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू आहे. मी मगाशीच म्हणले आपल्याला युवा खेळाडू. पुढचा चेंडू निकेश टू पारस, पारस टू निकेश. वाईट चेंडू. पाण्याचा एक जार इकडे आणून द्यायचा आहे. 4 जार भरून घेऊन यायचे नवीन खाली झालेले जार. कुठल्या तरी संघाच्या एका खेळाडूने जावे आणि जार घेऊन यावे. आपण पाहतो ऑफ साइडच्या दिशेने कटवलेला पारस जाधव यांनी हा चेंडू. आणि अतिशय चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण करत आहेत त्याचे पारस आणि रितेश. पुढच्या चेंडूसाठी सज्ज पारस जाधव. आणि हा डॉट चेंडू. निकेश मोहिते कमबॅक करताना दिसत आहे आपल्याला. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते. उत्कृष्ट अशा टप्प्यावर हा गोलंदाजी करतोय निकेश मोहिते. पारस पुन्हा एकदा सज्ज सामना करायला निकेशचा. निकेशचा पुढचा चेंडू पारस लेग साइडला कटवलेला आहे. गेलेला आहे बाउंड्री रेषेच्या पार. चौकार. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी फलंदाजी पारस जाधवच्या मार्फत. आणि संघाची वाढती धावसंख्या 27. 2 ओव्हर 27 धावा. तो म्हणजे आदिराज चॅलेंजर्स या संघाची धावसंख्या. आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा ओमकार मोरे आपल्याला दिसत आहे. ओमकार मोरे यांचा सामना करणार आहे ते म्हणजे रितेश मोहिते. पाहूया आपण काय होतंय.
याच्या पुढील सामना मराठा स्ट्रायकर्स वर्सेस श्रीशा लेजंड्स. आपले प्लेयर्स तयार ठेवायचे. श्रीशा लेजंड, मराठा स्ट्रायकर्स. आणि अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे आपल्याला ओमकार मोरे यांच्याकडून. डॉट प्रतिसाद चेंडू टाकलेला आहे ओमकार मोरे. पुढचा चेंडू, अजून एक डॉट चेंडू. अंपायर काय? अतिशय चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडू ओमकार मोरे यांच्या मार्फत. पुढचा चेंडू पाहत आहोत आपण. ओमकार टू रितेश आणि हा बोल झालेला आहे. रितेश मोहिते, ओमकार मोरे पुन्हा एकदा चांगल्या गोलंदाजीचा नमुना सादर करत आपल्या सगळ्यांसमोर. आणि संघाची वाढती धाव संख्या 27 धावा. दोन विकेट आपल्याला पडलेला दिसत आहेत. त्या म्हणजे रितेश मोहिते, प्रणित संसारे, ओपनिंग पेअर बॅक टू द पवेलियन. आणि आता आपल्याला समोर दिसत आहे फलंदाजीला टीम महेश तेलंगे, द बिग हिटर महेश तेलंगे. 27 धावा आपल्याला जर महेश तेलंगे याने सलग 3 सिक्स मारले तर राहुल दादा यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे. आणि हा झेल सुटलेला आहे. महेश तेलंगे यांचा झेल सुटलेला आहे. आपण पाहतो ओमकार मोरे अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करत आहेत. 28 धावा झालेल्या आहेत या एक धावानी. ओमकार टू पारस आणि पारसनी कडवलेला लेग साईडला चेंडू पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडू बाई घेतात का आपण? मिस झालेलं आपण पाहत आहोत. आणि 2 रन आउट होताना पाहत आहोत आपण. पारस जाधव महत्वाचा खेळाडू आपल्या संघासाठी, बॅक टू पवेलियन. आणि अतिशय उत्कृष्ट असा थ्रो आणि त्याच प्रकारची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे वैभव 11 संघाची. अतिशय जोश मध्ये हा संघ, युवा पिढीने प्रेरित असा संघ. ओमकार मोरे, भावेश शेलार, अनिकेत रणपिसे, आयुष शेलार असे मोठे मोठे प्लेयर्स आपल्याला या संघात पाहायला मिळत आहेत. आणि फलंदाजीसाठी आलेला आहे तो खाली नॉन स्ट्राईक एंडला साहिल. शेवटचा चेंडू आपण पाहत आहोत. महेश तेलंगे यांनी कटवलेला ऑफ साइडला आणि हा झेल बाद झालेला आहे महेश तेलंगे. आपण बघत आहोत ओमकार मोरे यांची या ओव्हरची 30 धावा, फक्त 3 रन आलेल्या त्या ओव्हरला. 3 ओव्हर 30 धावा. हॅलो, आमचे मित्र सरफराज इथे उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे PL कमिटीतर्फे खेळाडूंतर्फे हार्दिक स्वागत. त्यांचा सत्कार सदस्य सन्माननीय दीपेश शेलार हे करतील. सरफराज. मी तिकडे जातो.
आणि साहिल तलारेंनी हवेत मारलेला शॉट, खाली क्षेत्ररक्षण आणि हा कॅच घेतलेला आहे. अतिशय उत्कृष्ट असा कॅच आपल्याला पाहायला मिळतोय. आयुष शेलार यांना विकेट भेटत आहे आणि संघ मालक अतिशय डेडिकेटेड असे संघ मालक ज्या प्रकारची कॅच पकडले पाठीमागे जाऊन, मला वाटतं बेस्ट फिल्डर अवॉर्ड त्यांनाच दिला पाहिजे आपण. सरफराज यांनी इथे येऊन यावे आपलं सत्कार दीपेश शेलार करतील. आयुष तुराकेश आणि हा नो चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहे, तो म्हणजे आयुष यांच्याद्वारे. आयुष शेलार टू राकेश बडे, फ्री हिट. आणि हा डॉट, अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आयुष शेलार मार्फत आपल्याला इथं दिसत आहे. आणि संघाची वाढती धाव संख्या 31 रन. आणि ऑफ साइडला कटवलेला दिलेला आपल्याला राकेश बडे आपल्या एक्सपिरियन्सचा पुरेपूर वापर करत चौकार. आणि संघाची वाढती धावसंख्या याच चौकारासोबत 35 धावा, 3 चेंडू 35 धावा. पुढचा चेंडू आयुष टू राकेश आणि बोल बोल. चार चेंडू 35 धावा. आणि सौरभ टू आयुष टू सौरभ. 6 विकेट आपल्याला पडलेले दिसत आहेत आदिरा चॅलेंजर्स या संघाचे. आणि पुढचा चेंडू आयुष यांच्याकडून सौरभ साठी आणि हा ओव्हर समाप्ती झालेली आहे इथे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या 35 रन. आणि अतिशय चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला, ती म्हणजे आयुष शेलार याच्या मार्फत. आणि पुढची ओव्हर घेऊन येत आहेत तो भावेश शेलार, द कॅप्टन भावेश शेलार. अतिशय एक्सपिरियन्स असा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय भावेश शेलार. भावेश शेलारचा सामना करणार आहे तो म्हणजे श्रेयस कोकाटे उर्फ दादू. पहिला चेंडू भावेश शेलार टू श्रेयस. आणि फुलटॉस प्रतिचा चेंडू दगलून काढलेला लेग साइडला चौकार गेलेला आहे. हे क्षेत्ररक्षण मात्र इथे अनिकेत रणपिसे यांच्याद्वारे चांगलं होत नाहीये. 4 धावा मिळत आहेत त्यावर जे आदिरा चॅलेंजर्स या संघाला.
आणि अतिशय चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहत आहोत आपण सौरभ सवातकर आणि श्रेयस कोकाटे यांच्यामध्ये. 2 बॉल, संघाची वाढती धावसंख्या 41. आणि पुन्हा एकदा लेग साईडला कटून काढलेला आहे. पाहूया किती धावा मिळत आहेत. मयूर बॉल खाली आणि 2 धावा. पुन्हा एकदा चांगलं असं रनिंग बिटवीन द विकेट श्रेयस कोकाटे आणि सौरभ सावतकर यांच्यामध्ये. तीन चेंडू 43 धावा. आणि हा बोल्ड अतिशय चांगला अशा प्रकारचा बॉल आपल्याला टाकलेला दिसत आहे तो म्हणजे भावेश शेलार यांच्या मार्फत. आणि श्रेयस कोकाटे बॅक टू पवेलियन. 7 विकेट पडलेले ते म्हणजे ते आदिरा चॅलेंजर्स या संघाचे. पहिल्या इनिंगचे शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि सामना करायला येतात ते म्हणजे प्रकाश दादा कदम आणि पुन्हा एकदा भावेश शेलार. शेवटचे 2 चेंडू टाकतोय तो म्हणजे भावेश शेलार. आणि हा ऑफ साइडला कटवलेला आहे डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धावा. आणि हा शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा भावेश शेलार टू प्रकाश कदम. आणि हा चांगला अशा प्रकारे खेळून काढलेला आहे आणि अतिशय चांगली अशी रनिंग बिटवीन विकेट. या 2 धावा ऍड झालेल्या आहेत त्या म्हणजे धावसंख्येत आदिरा चॅलेंजर्स या संघाच्या. आणि 5 ओव्हरच्या अखेरीस संघाची वाढती धावसंख्या 46. आणि डिफेंड करणार आहेत ही धावसंख्या ते म्हणजे आदिरा चॅलेंजर्स हा संघ. गोलंदाजीसाठी पारस जाधवचा संघ. बघूया आपण काय करतय. मराठा स्ट्रायकर्स आणि श्रीशा लेजंड्सच्या कर्णधारांनी नाणेफेकसाठी यावे. श्रीशा लेजंड्स कर्णधार सुजित डिगे. श्रेष्ठा लेजंड्स कर्णधार सुजित डिगे.
आणि सेकंड इनिंगची सुरुवात होत आहे. 47 धावा पाहिजे त्या म्हणजे वैभव विलन्स संघाला. पहिली ओव्हर घेऊन येत आहे पारस जाधव आणि त्या सामना भावेश शेलार करताना दिसत आहे आपल्याला. पहिला चेंडू आणि चांगला रीतीचा चेंडू, त्याला सन्मान देत आहे तो म्हणजे भावेश शेलार. दुसरा चेंडू भावेश शेलार आणि हा कट केलेला आहे आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 1 रन मिळत आहे तो म्हणजे वैभव इलेव्हन संघाला. श्रीशा लेजंड्स कर्णधार सुजित डिगे टॉस साठी यायचंय. लाईनमन जरा लक्ष द्यायचंय, प्लेयर्सना जाऊ नका देऊ बॉल आणण्यासाठी. पुढील चेंडू पारस टू भावेश आणि ऑफ साइडला कटवलेला आहे. अतिशय उत्कृष्ट फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळत आहे प्रकाश कदम यांच्या मार्फत. बघत आहोत आपण एक्सपिरियन्स मॅटरचं एक्झाम्पल प्रकाश कदम. अतिशय चांगली अशी फिल्डिंग पाहायला मिळत आहे आपल्याला त्यांच्या मार्फत. आणि आयुष शेलार आता सामना करता येतो म्हणजे पारस जाधवचा. पारस जाधव टू आयुष शेलार, आयुष शेलार टू पारस जाधव आणि परत एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळते ती म्हणजे वैभव इलेव्हन संघाला. आणि त्याचसोबत संघाची वाढती धाव संख्या 3 रन, 4 चेंडू 3 धावा. पुढील चेंडू आयुष टू पारस आणि हा डॉट चेंडू आणि 1 बाउन्सचा 1 भेटत आहे तो म्हणजे पारस जाधवला. हा बघत आहोत अतिशय चांगल्या अशा प्रकारची गोलंदाजी नेहमीच आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे हा पारस जाधव, यंग इन्स्पिरेशन पारस जाधव. आणि हा नो चेंडू टाकलेला आहे, एक्स्ट्रा धावा भेटत आहेत, फ्री हिट. आणि संघाची वाढती धावसंख्या याच सोबत वाढलेली आहे म्हणजे 5 धावा. आणि पुढील आपण इथे पाहतो टॉस होत आहे तो श्रीशा लेजंड्स आणि मराठा स्ट्रायकर्स. आणि हा टॉस करत आहे सखाराम शेलार आणि हा उत्कृष्ट असा फटका परंतु खाली क्षेत्ररक्षक रितेश मोहिते आणि हा फ्री हिट होता त्या कारणास्तव 2 धावा पूर्ण केलेले आहेत वैभव इलेव्हन संघाने. आणि संघाची वाढती धावसंख्या 7 रन, 1 ओव्हर 7 रन. मराठा स्ट्रायकरच्या सगळ्या खेळाडूंनी, सगळ्या बिल्डर्सनी पवेलियनच्या दिशेने यायचंय. आपल्या संघमालक आणि कॅप्टन यांचा ऑर्डर आलेली आहे आम्हाला की प्लेयर्सना बोलून घ्यायचंय. आणि पॉवर प्ले घेतलेला आहे आणि सामना करतील श्रेयस कोकाटे यांचा ते म्हणजे भावेश शेलार. आपल्या कोस्ते संघाचा ओपनर भावेश शेलार अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला नेहमीच करताना दिसतो तो म्हणजे भावेश शेलार. श्रेयस कोकाटे टू भावेश शेलार, पहिला चेंडू आणि या डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळत आहे वैभव इलेव्हन संघाला. आणि त्याच सोबत संघाची वाढती धाव संख्या 8 रन. एक बॉल 8 धावा. पुन्हा एकदा श्रेयस टू भावेश आणि अतिशय उत्कृष्ट असा बिल्डिंगचा नमुना आपण पाहतो राकेश बडे यांच्या मार्फत. आणि हा 1 रन आलेला आहे फक्त, जिथे तो गॅप मध्ये ढकलायचा प्रयत्न चालू होता भावेश शेलार यांचा तिथे राकेश बडे आडवा आला आणि हा बॉल थांबवला आणि फक्त 1 रन दिलाय.
आणि श्रेयस कोकाटे तो आयुष शेलार आणि डॉट चेंडू. हे डॉट चेंडू महागात पडू शकतात. ते म्हणजे वैभव विलेन संघाला अतिशय चांगल्या अशा प्रकारची गोलंदाजी होत आहे. ते म्हणजे श्रेयस कोकाटे यांच्या मार्फत पॉवर प्ले घेतलेला आहे, परंतु 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिले. तो हा श्रेयस कोकाटे. पुढचा चेंडू श्रेयस टू आयुष आणि हा नो वाईट चेंडू. वाईट चेंडू आणि 1 बाउन्सचा 1 आणि 10 धावा आपल्याला मिळत आहेत, पाहायला मिळत आहेत. त्या म्हणजे वैभव इलेव्हन संघाच्या. आणि पुन्हा एकदा श्रेयस टू आयुष आणि हा चेंडू नो चेंडू. आपण पाहतो एक बाउन्सची वॉर्निंग झालेली आणि हा दुसरा बाउन्सर या ओव्हरचा आणि त्याला अंपायरनी दिलेला आहे नोचा इशारा. फ्री हिट. तीन चेंडू 11 धावा आणि हा फ्रीडचा फायदा घेताना दिसत आहे का बघूया. नाही, आयुष शेलार एकच धाव. अतिशय चांगल्या अशा प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे श्रेयस कोकाटेच्या मार्फत. फ्रीट होता परंतु ज्या प्रकारे हा चेंडू टाकला काय बोलावे. अतिशय चांगल्या अशा प्रकारची गोलंदाजी हा श्रेयस कोकाटे करताना दिसत आहे. आणि पुढचा चेंडू तो टाकणार आहे तो म्हणजे भावेश शेलारला. भावेश शेलार टू श्रेयस कोकाटे, श्रेयस कोकाटे टू भावेश शेलार. आणि पुढचा चेंडू ऑफ साइडला कटवलेला आहे भावेश शेलारनी आणि चौकार. अतिशय क्लासिकल असा शॉट आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे भावेश शेलारच्या माध्यमातून. त्याचसोबत संघाची वाढती धावसंख्या 16 रन. 31 धावांची गरज आहे ती म्हणजे वैभव इलेव्हन या संघाला. प्रशांत मोहिते आपला संघ आपल्याला बोलवते, लवकर स्टेजच्या दिशेने यायचंय. पुढचा चेंडू श्रेयस टू भावेश आणि हा पुन्हा एकदा नो बॉल. बाउन्सची 1 दिलेली आहे आणि हा दुसरा नो त्याच बाउन्सरमुळे भेटत आहे तो म्हणजे श्रेयस कोकाटे यांच्या मार्फत वैभव इलेव्हन संघाची वाढती धावसंख्या 18 रन्स. हे नो महागात पडतील मित्रा. 2 ओव्हर संपल्या नाहीत अजून आणि 18 धावसंख्या लागलेली आहे त्याच्या वैभव इलेव्हन संघाच्या मार्फत. पुढचा चेंडू श्रेयस टू भावेश आणि हा ऑफ साइडला कटवलेला आहे आणि हा फ्री हिट आहे. आपण बघूया किती धावा काढतायत. 2 धावा काढून स्ट्राईक ठेवत आहे तो म्हणजे भावेश शेलार. दोन ओव्हर 20 रन्स. वैभव इलेव्हन संघाची वाढती धावसंख्या 2 ओव्हर 20 रन्स. 18 चेंडूंमध्ये 27 धावा पाहिजेत ते या वैभव इलेव्हन संघाला. अजूनही भावेश शेलार क्रीजवर, अजूनही आयुष शेलार क्रीजवर. पुढे येणारे फलंदाज ओमकार मोरे अतिशय चांगला असा बॅटिंग लाईनअप घेऊन चालत आहेत तो म्हणजे वैभव इलेव्हनचा संघ. स्वतः कर्णधार भावेश शेलार अजून पिचवर. संघ मालक रुपेश करंजकर अजून फलंदाजीसाठी बाकी. बघूया बघा आपण पुढची ओव्हर घेऊन येत आहे तो म्हणजे पारस जाधव पण त्याचा सामना करत आहे तो म्हणजे आयुष शेलार. बघूया काय होतंय या ओव्हर मध्ये. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची वाढती धावसंख्या 20 रन्स. तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू टाकण्यासाठी पारस सज्ज.
फारच लवकर सामना स्टार्ट करायचा, आपल्याला पुढचे सामने घ्यायचे आहेत. आणि पारस टू आयुष टू पारस आणि लेग साइडला कटवून काढलेला आहे पारसचा चेंडू म्हणजे आयुषनी आणि वेल रनिंग बिटवीन द विकेट, अतिशय वेगवान अशी रनिंग भावेश शेलार आणि या 2 धावांसकट संघाची वाढती धावसंख्या 22. सेकंड बॉल पारस टू आयुष आणि आज समोरच्या दिशेने मारलेला आहे आणि अतिशय चांगले असे क्षेत्ररक्षण श्रेयस कोकाटे मार्फत, त्याच प्रकारचा थ्रो देखील. एकच धावा फक्त आणि संघाची वाढती धाव संख्या 23 रन. अजूनही 24 धावांची गरज आहे, ती म्हणजे वैभव 11 संघाला 16 चेंडू 24 धावा. आणि या बाईकच्या स्वरूपात 1 रन भेटत आहे, लेग बाईकच्या स्वरूपात. आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 24 रन. 15 बॉल 23 धावांची आवश्यकता. आणि हा पुन्हा एकदा पाठीमागे बॅटची एज लागून गेलेला आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव आणि त्याच सोबत 25 धावा बोर्डला लागलेले आहेत. त्या म्हणजे वैभव विलेन संघाच्या 22 धावांची गरज 14 चेंडूंमध्ये. पारस टू भावेश टू पारस. पुढचा चेंडू बघूया आणि हा लेग साइडला कटवलेला आहे. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये 1 धावा सोबत संघाची वाढती धावसंख्या 26. आणि आपल्या ओव्हरचा शेवटचा चेंडू टाकत आहेत तो म्हणजे पारस जाधव. त्याचा सामना करणार तो म्हणजे एक्सपिरियन्स बॉय भावेश शेलार. बघूया काय होतंय. पारस टू भावेश आणि हा गेलेला आहे चेंडू आणि अतिशय चांगला अशा प्रतीचा चेंडू, बट त्याच प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट्स भावेश शेलार. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या 27. 2 ओव्हर मध्ये 20 रन पाहिजेत. 12 बॉल 20 रन, ते म्हणजे वैभव विलेन संघाला. आणि अजूनही सलामी जोडी आपल्याला क्रीजवर दिसत आहे, त्यामुळे हे टार्गेट अजूनही शक्य दिसत आहे, ते म्हणजे आपल्याला वैभव विलेन संघासाठी. आणि रितेश मोहिते भावेश शेलार हे आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय जवळचे असे मित्र, जिवलग मित्र भावेश शेलार रितेश मोहिते. परंतु आता या ग्राउंडवर एकमेकांच्या विरोधात खेळताना दिसत आहे ते रितेश मोहिते आणि भावेश शेलार. रितेश मोहिते बॉलिंग साठी सज्ज, भावेश शेलार बॅटिंग साठी सज्ज. चेंडू गेलेला आहे पहिला. डॉट प्रतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो रितेशच्या मार्फत. 11 चेंडूंमध्ये 20 धावा पाहिजेत वैभव विलेन या संघाला. नक्कीच हे निर्णायक षटक असेल. आपण बघत आहोत भावेश सामना करतील या षटकाचा रितेश मोहितेच्या, आणि या षटकात बरंच मोस्टली अवेलेबल आहेत. डिक्लेअर होईल हा सामना असं मला वाटतंय. बघूया. 11 चेंडू 20 धावा. रितेश टू भावेश आणि हा लेग साइडला कटवलेला आहे. 1 धाव फक्त. आणि आता मात्र 10 चेंडू 19 धावा. भावेश शेलार ऑन नॉन स्ट्राइक एंड, बट आयुष शेलार इज ऑन स्ट्राइक एंड. बघूया आपण काय करतोय तो आयुष शेलार. रितेश मोहितेनी 2 चेंडू मध्ये फक्त 1 धाव दिलेली आहे.
तिसऱ्या चेंडूसाठी तयार आहे रितेश मोहिते. त्या सामना करता आयुष शेलार. बघूया काय होतंय. आणि हा थोडा विघ्न आलेला दिसत आहे आपल्याला मॅच मध्ये, नैसर्गिक विघ्न. पुन्हा एकदा रितेश मोहिते टू आयुष शेलार. आणि हा चेंडू अतिशय उत्कृष्ट अशा रीतीचा रितेश मोहिते यांचा. आयुषला काही कळालेलं नाही की चेंडू कुठे वळून कुठे वळालाय. अतिशय चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जिथे 12 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता होती तिथे आता 9 चेंडू 18 धावा पाहिजेत. त्या म्हणजे वैभव 11 संघाला. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी रितेश मोहितेच्या मार्फत. आणि आता त्याचा सामना करायला आलेला आहे भावेश शेलार. चौथा चेंडू रितेश टू भावेश. आणि भावेशने कटवलेला आहे ऑफ साइडला चेंडू. अतिशय सुरेख असा हा षटकार पाहायला मिळतोय तो म्हणजे भावेश शेलारच्या बॅटमधून. काय बॅटिंग आहे. मी म्हणलेलंच भावेश जोपर्यंत क्रीजवर आहे तोपर्यंत ही मॅच वैभव 11 संघाच्या हातात आहे. आणि त्याचाच हा नमुना दाखवत आहे तो म्हणजे भावेश शेलार. आपण त्याला रूम द्याल तर तो आपल्याला फटके मारेल असा फलंदाज भावेश शेलार. आणि रितेश टू भावेश. पुढचा चेंडू आणि हा भावेश शेलारने पुन्हा एकदा साईडला षटकार. रितेश मोहिते पहिल्या 3 चेंडूंनंतर हे मात्र अतिशय करावं असं गोलंदाजीचा आपल्याला नमुना भेटतोय. रितेश मोहिते टू भावेश शेलार. सलग 2 सिक्स मारलेले आहेत ते म्हणजे भावेश शेलारने. आणि हा लास्टचा चेंडू लेग साइडला कटून काढलेला आहे. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या रनचा प्रयत्न. दुसरा रन कंप्लीट. आणि 6 चेंडूंमध्ये आता 4 धावांची गरज आहे ती म्हणजे वैभव 11 संघाला. आणि स्ट्राईक एंडला जाते तो म्हणजे आयुष शेलार. बॉलिंग साठी येत आहे साहिल तलार. बघूया आपण काय होते आता. 1 ओव्हर मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. पुढच्या सामन्यासाठी तयार राहायचंय आपल्याला. सामने लवकरात लवकर संपवायचे. मराठा स्ट्रायकर्स वर्सेस श्रीशा लेजंड्स. श्रीशा लेजंड्स आपले फलंदाज रेडी ठेवायचे. मराठा स्ट्रायकर्स आपली फिल्डिंग स्ट्रॅटेजी रेडी ठेवायची आणि ग्राउंडवर जायचंय. ग्राउंडवर जाऊन जास्त वेळ घ्यायचा नाहीये. मराठा स्ट्रायकर्स आपली फिल्डिंगची स्ट्रॅटेजी इथेच रेडी करून जायची. साहिल टू आयुष. आयुष टू साहिल. पहिला चेंडू आणि हा भावेश शेलारने आपल्याकडे स्ट्राईक घेतलेली आहे. आणि आपण पाहतो भावेश 2च्या तयारीत मात्र आयुषने नाकार केलाय. बोलले तुम्हीच स्ट्राईक घ्या आणि मॅच फिनिश करा. 3 धावांची आवश्यकता ती म्हणजे वैभव 11 संघाला. आणि स्ट्राईक वर आहे तो म्हणजे भावेश शेलार. आणि त्याला बॉलिंग टाकत आहे तो म्हणजे साहिल तलार. बघूया आपण पुढचा चेंडू आणि अतिशय सुंदर असा हा प्लेसमेंट. आणि इथे आपण पाहतो भावेश शेलारचा विकेट मिळतोय तो म्हणजे आदिरा चॅलेंजर संघाला. परंतु आताही 4 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 3 धावा. आयुष शेलार ऑन स्ट्राईक. ओमकार मोरे ऑन नॉन स्ट्राईकिंग. बघूया आपण काय होतंय. साहिल तलार गोलंदाजीसाठी रेडी.
आणि 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता आणि हा नो चेंडू टाकलेला आहे आणि त्याच्यावर चौकार गेलेला आहे आणि वैभव 11 संघ